बघा मित्रांनो, आपल्या कंगनाची पूजा झाली. आपल्या गुरूंनी पूजा केली. हे जे काही मंत्र असतात गुप्त पूजा केली. आता आपल्याला त्याने सांगितलं की बीज मंत्र म्हणून ह्याचे नारळ फोडा, तुमच्या हाताने पाडवा त्याने केले. आणि बीज मंत्र म्हणून ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम ही मंत्र जप असं असं हळद कुंकू लावायचे. असं तर प्रत्येक अमावस्येला मित्रांनो कंगनाला नारळ मिठाई असं फोडून असं नारळ फोडायचं. थोडंसं पाणी व्हायचं वाहिलं तर बघा, पाणी भरपूर पाणी आहे ह्याच्यात. बघा मित्रांनो, नारळ उभाच फुटला. नारळ असा फोडल्यानंतर अर्धा नारळ असा कंगनात ठेवून द्यायचा आणि अर्धा नारळ असा मोहरी ठेवला ते चालतोय. हे नारळ असा प्रत्येक अमावस्येला नारळ फोडणे, मिठाई देणे. आणि ह्याला जे गुरुनी जे शेंदूर लावला आहे, ह्याला काही अमावस्येला शेंदूर आणि मंत्र जप आहे. त्याचा 1 तासभर पूजा असते. ती जप करून जे कोणी काही कंगन घेणार आहे त्याला ते तसं बाहेरून मंत्र जप करून देतात. तर जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकापर्यंत. असं आहे. ना ह्याला शेंदूर कवा लावायचं, फक्त शेंदूर लावताना अमावस्येला घराण्याच्या टायमाला जास्त घराण्याच्या टायमाला बघा, घरण संपल्यानंतर ना ह्याला शेंदूर लावून दिलेला आहे. म्हणजे शेंदूर लावलेलं जे आहे ते कंगन मित्रांनो ओरिजिनल असते. त्या माणसाला भरपूर माहिती असते. आता हे मी कंगन वापरले, माझ्या जीवनातले अनुभव आहे एकदम चांगल्या प्रकारे. आणि माझं भरपूर असं कंगनापासून फायदा झालेला आहे. आणि तेवढा उपयोग आहे त्याच्या शेंद्राचा. चला मित्रांनो, नमस्कार, राम राम.